काउन्सिलिंगमध्ये आपण असं म्हणूया की स्वतःच्याच मनाचं ऑपरेशन स्वतः करायचं. एखादी व्यक्ती मानसिक त्रासात असते त्यावेळेला कदाचित ती अतिविचार करण्यामध्ये असते, कुणाशी बोलावं असं वाटत नाही, बाहेर जावं असं वाटत नाही. असं जर काय त्या व्यक्तीला वाटत असेल तर ती व्यक्ती मानसिक त्रासात आहे. दुःख येतं आणि जातं. इट जस्ट लाईक ए वेव. तुम्ही काय खाता याच्यापेक्षा काय विचार करताय मग तुम्ही जितकं व्यायाम कराल तितकं तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. पुनर्जन्म अध्यात्मशास्त्रात आपण मानतो का? भविष्याची चिंता करण्यापेक्षा भविष्याविषयी आपले विचार क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण लग्नाचं वय देखील पुढे गेलेलं आहे. मुली मिळणं खरंच अवघड झालेलं आहे. या सगळ्यांच्या मध्ये एकमेव सत्य आहे ते हेच आहे, आपल्याला जखम झाली, डॉक्टर अनेस्थेशिया देतो आणि गुमान ऑपरेशन करतो. पण मन तसं नाही आहे ना. पहिलाच म्हटलं होतं की मानसिक त्रास, मानसिक समस्या, मानसिक आजार आणि मानसिक विकृती ह्या 4 टप्प्यामधून एखादी व्यक्ती जात असते. मग मानसिक आजार कधी होतो की तो विचार जाता डोक्यातनं जात नाही, त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही, मी आता रडतोय, मी नापासच झालेलो आहे, प्रत्यक्षात अजून निकाल लागायचंच. पण तरी पण अशी कोणती काही लक्षणं आहेत की ती दुर्लक्षित केली नाही पाहिजेत की ते असेल तर? सो व्हॉट इज द स्ट्रेस? काही काळापुरतं आपल्याला अतिविचार होतो, दॅट्स अ स्ट्रेस. बघा, इंग्लिशमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, काउन्सिलिंग इज अ टॉकिंग थेरपी. ओके, हे बोलण्याची एक थेरपी आहे. बरं. आहाराचा या मानसिक आरोग्याशी काही संबंध आहे का? आहारामध्ये आपल्याकडे शाकाहार आणि मांसाहार असा वाद गाठी आला. नमस्कार. आजच्या या जगात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे आणि यशस्वी होण्यासाठी जर बाधा कोण आणत असेल तर आपण स्वतः आणतोय. कारण आपल्या मनावर संयम नाही आहे, मनावर आपण काम करत नाही आहे आणि यामुळे आपण बऱ्याचशा अडचणीला सामोरे जात आहे. आणि म्हणूनच याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण परत एकदा वीरसेन साळुंके सरांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण सर बेसिक गोष्टी समजून घेतल्या की काउन्सिलिंग का केलं पाहिजे आणि कोणत्या कोणत्या लोकांनी काउन्सिलिंग करायला पाहिजे. आय थिंक त्यावेळी आपण असं समजण्यात आलं आपल्याला की प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. ज्याला यश पाहिजे त्या प्रत्येकाने काउन्सिलिंग केलं तर आपल्या कुठेतरी मनात छोट्या मोठ्या कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात काही छोट्या मोठ्या गोष्टी अडकल्या असतील त्या आपण दूर करू शकतो. बरोबर. आता या भागामध्ये आपण थोडं डीपली समजून घेऊया की तुमच्याशी कसा संपर्क साधायचा आहे आणि नेमकं तुमच्या जवळ आल्यावर काय काय प्राप्त होऊ शकतं. ओके. सो मागच्या वेळेस तर आपण पाहिलं की काउन्सिलिंग का गरजेची असते, कशी गरजेची असते, कोणाला गरजेची असते. काउन्सिलिंगच्या येण्याच्या आधी मी म्हणेन की थोडं माइंडसेट असणं खूप गरजेचं. ओके. की मला काउन्सिलिंग घ्यायची आहे आणि मी कोणाच्या दबावाला बळी न पडता माझ्या मनाच्या उत्क्रांतीसाठी आणि माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मी हे समुपदेशन किंवा काउन्सिलिंग घेत आहे असं स्वतःचं मनाची तयारी करून मग आपण काउन्सिलिंगला येणं खूप गरजेचं असतं. कोणाच्या जर काही दबावाला बळी पडून तुम्ही जर काही काउन्सिलिंगला येत असाल किंवा काहीतरी बायस्ड माइंडेड घेऊन जर काही काउन्सिलिंगला येत असाल तर काउन्सिलिंग होणं अवघड असतं. मग ते तुमच्यासाठी पण अवघड असतं आणि पुढच्या घेणाऱ्यासाठी पण अवघड असतं. ते क्लिअर माइंडेड जर काय तुम्ही येऊन काउन्सिलिंगला बसलात, स्वतःच्या जे काही गोष्टी असतील ते पुढच्याला सांगितलात तर त्यातून मार्ग निघतो. फक्त यात सगळ्यात मोठं काम करतं विश्वास. ओके. विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि भरपूर वेळेला आपण तेच पाहतो की अविश्वास दाखवला जातो, सारखे संशय घेतले जातात, म्हणून ते काउन्सिलिंगचे आमचे सेशन्स असतात ते लांब होत जातात. मग पुढच्या व्यक्तीला वाटतं की अरे एवढे सेशन्स का लागत आहेत. मग ते आम्हाला सांगणं त्यांना अवघड जातं की काउन्सिलिंगला जायच्या आधी पण आपली एक तयारी असणं गरजेचं आहे. डॉक्टरकडे जायच्या आधी आपण तयारी करतो का? मला ताप आलाय, घरात आपण काहीतरी थोडंसं टेस्ट वगैरे करतो, अंगाला हात लावून बघतो. डॉक्टरकडे जायला पाहिजे, डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्या वेळोवेळी खाल्ल्या पाहिजे. सेम ॲटिट्यूड की काउन्सिलरकडे जायच्या आधी हो माझ्या मन कुठेतरी दुखावलेलं आहे, मनाला काहीतरी गरज आहे आणि मला जाऊन तिथे सगळं सांगायचं आणि ते बरं करून घ्यायचं आहे. सिंपल साधा विचार जर काय केला तर खूप छान यातून बाहेर पडू शकता. मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर सर्व घरातील कुटुंबियांना जर एक मेसेज गेला जो मला अपेक्षित आहे की
जर एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की मला जरा माझ्या मनावर काम करायचं आहे आणि म्हणजे तुमच्यासारखे तज्ज्ञ लोकांकडे त्यांना यायचं आहे काउन्सिलिंगसाठी, पण अडचण अशी असते की जसं की आता इतर आजार असले की आपण खुल्यापणाने सांगतो की माझा कान दुखतोय, तो कानाच्या डॉक्टरकडे जातो. बरं. पण काउन्सिलिंग घ्यायला चाललोय किंवा डोक्याच्या डॉक्टरकडे जातोय, हे पहिलं तर त्यालाच अपमानजनक वाटत असतं किंवा आपल्या आजूबाजूचे मित्र, आपले आई वडील त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात. बरं. सो या संदर्भात थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा. खूप छान खरं तर ही संकल्पना आहे की मला काउन्सिलिंग घ्यायची आहे. कुठे ना कुठे मीही काउन्सिलिंग घेत असतो. माझाही कुठेतरी त्रास असतो, काहीतरी गोष्टी वेंट आउट करायच्या असतात. मग ज्या वेळेला मोठमोठी लोकं तुम्हाला काउन्सिलिंग घेताना दिसत असतात, त्यावेळेला तुम्हाला घेणं का अवघड आहे? साधी सिंपल गोष्ट स्वतःला एक विचारून पाहायची आणि मग लोकं काउन्सिलिंगसाठी येतात. आता मी त्यासाठी एक छोटीशी गोष्ट केलेली आहे की लोकांना काउन्सिलिंग चांगल्या रीतीने समजावं म्हणून मी एक छोटासा कोर्स तयार केलेला. ओके. बेसिक आणि ॲडव्हान्स काउन्सिलिंग कोर्स 1 महिन्याचा असतो, 1 तास असतो, संध्याकाळी 9 ते 10 असतो. यामध्ये फक्त काउन्सिलिंग म्हणजे काय, बेसिक्स आणि काही ॲडव्हान्सच्या गोष्टी मी त्याच्यामध्ये शिकवतो. आता भरपूर सारी लोकं ज्या वेळेला त्यांना संशय असतो की काउन्सिलिंग खरंच काम करतं का, काय असतं वगैरे वगैरे, ती त्या कोर्सला येऊन बसतात. ऑनलाईन कोर्स असतो. त्यांना पहिलं ते काउन्सिलिंग समजतं आणि त्यानंतर ते स्वतःला हील करतात. काउन्सिलिंगमध्ये आपण असं म्हणूया की स्वतःच्याच मनाचं ऑपरेशन स्वतः करायचं आहे आणि सगळ्यात ते मला वाटतं की दुःखदायी घटना असते. बरोबर ना? स्वतःच्याच मनाचं ऑपरेशन करणं. आपल्याला जखम झाली, डॉक्टर अॅनेस्थेशिया देतो आणि गुमान ऑपरेशन करतो, पण मन तसं नाही आहे ना. मग त्यासाठी हा कोर्स तयार केला की येस, ते मनाचं ऑपरेशन कसं असतं, काय असतं. आणि खूप सारी लोकं, म्हणजे मी 2016 पासून हा कोर्स घेत आहे. खूप सारे लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे, कोर्स केलेला आहे, स्वतः हील झालेले आहेत, नंतर माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेले आहेत, नंतर आणखीन काही लोकांच्याकडे काउन्सिलिंग थेरपी वगैरे घेतलेले आहेत आणि स्वतःची जी प्रश्न आहेत त्यांनी ती सोडवलेली आहेत. आणि सध्याला त्यांचं, मी अभिमानाने सांगतो की त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं आहे, खूप छान ते राहत आहेत. याच्यापेक्षा मोठं आमच्यासाठी रिवॉर्ड काय असू शकतो? मानसिकदृष्ट्या जो आजारी पडत आलेला व्यक्ती आहे, त्याची काय चिन्ह असतात? त्याचं त्याला काय लक्षात येतं का की मला कुठेतरी मनामध्ये अडचण आहे? आपण असं म्हणूया की जसं मी पहिलाच म्हटलं होतं की मानसिक त्रास, मानसिक समस्या, मानसिक आजार आणि मानसिक विकृती ह्या 4 टप्प्यामधून एखादी व्यक्ती जात असतो. एखादी व्यक्ती मानसिक त्रासात असते त्यावेळेला कदाचित ती अतिविचार करण्यामध्ये असेल. एकच फक्त उदाहरण घेऊया, सगळ्याचं वेगवेगळं होईल. अतिविचारामध्ये कदाचित असेल. ओके. म्हणजे माझा नीटचा एक्झामचा निकाल लागायचा आहे आणि नीटचा एक्झामचा निकाल लागायचा, नीट. आता अतिविचार चालू आहे. ती समस्या काय झाली, प्रत्येक वेळेला हा विचार येतो. मी अगदी चहा पितोय तरी विचार येतोय, अगदी मी झोपून उठलो तरी विचार येतोय, झोपत असताना तरी विचार येतोय. आणि मग मला त्यातून भीती किंवा थोडी एन्झायटी वाटायला सुरुवात झाली. मग माझी वाचा बसते, कदाचित मला सगळं कोणतरी हाक मारते, मला समजत नाही आहे, मी अचानक एका ठिकाणी शांत बसत आहे, एखाद्या गोष्टीला एकदम इम्पल्सिव्ह उत्तरं देत आहे. ही मानसिक समस्येमध्ये येतं. मग मानसिक आजार कधी होतो की तो विचार जाता डोक्यातनं जात नाही आणि त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही, मी आता रडतोय, मी नापासच झालेलो आहे, प्रत्यक्षात अजून निकाल लागायचाच. हा मानसिक आजार. ह्या टप्प्यातून एखादी व्यक्ती जात असते. जर एखादी व्यक्ती त्रासामध्ये आहे तर अतिविचार होत आहेत का, त्या व्यक्तीने पाहावं. रस गेल्यासारखं सगळं जग वाटतंय का, ते थोडंसं पाहावं. मग कुणाशी बोलावंसं वाटत नाही, बाहेर जावंसं वाटत नाही, असं जर काय त्या व्यक्तीला वाटत असेल तर ती व्यक्ती मानसिक त्रासात आहे आणि प्राथमिक लक्षणे असू शकतात, हे थोडंसं त्याने समजून घ्यावं. आणि त्याच वेळेला जर काय त्या व्यक्तीने काउन्सिलिंग घेतलं तर ती लवकरात लवकर बाहेर पडते. आणि लोक माझ्याकडे कधी येतात, ज्या वेळेला अगदी मानसिक आजार झालेला असतो, डॉक्टरांची दाखवायची गरज झालेली असते, गोळ्या चालू झालेल्या असतात आणि मग कळतं की नाही याच्याबरोबर आपल्याला काउन्सिलिंग घ्यावं लागतं. जो सायकॅट्रिक डॉक्टर असतो ते गोळ्या देत असतो, ओके, आणि आमच्यासारखी जी लोक असतात ते काउन्सिलिंग आणि थेरपीज देत असतात. ओके. आणि आम्ही दोघं हातात हात घालून काम करत असतो. म्हणजे त्यांची एका बाजूला ट्रीटमेंट चालू असते आणि माझीही एका बाजूला ट्रीटमेंट चालू असते आणि आम्ही दोघंही एकाच व्यक्तीवरती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून त्या व्यक्तीला बाहेर काढत असतो.
मग खूप लोकांना असं होतं की थोडंसं बरं वाटायला लागलं की गोळ्या बंद करून टाकतात, पण असं कधीच करायचं नसतं. ओके ओके हां हां हां. थोडं बरं वाटायला लागलं की अचानक काउन्सिलिंग बंद करून टाकतात, असंही कधीच करायचं नसतं. कारण मनाचं ऑपरेशन जे आहे ते पेशन्सचं काम आहे, संयमाचं काम आहे. 1 महिने, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने त्याच्यावरती काम करावं लागतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की याची वेगवेगळी लक्षणं आहेत, पण तरी पण अशी कोणती काही लक्षणं आहेत की ती दुर्लक्षित केली नाही पाहिजेत, की ते असेल तर त्याच्यावर- येस, मगाशी मी तेच सांगितलं, एकटं बसावंसं वाटतंय, नीरस झालेलं आयुष्य, काहीच करावंसं वाटत नाही. दॅट्स अ कॉमन, हे कॉमन आहे, ही प्राथमिक आहेत अगदी. आणि मग आता जसं की नीरस झालेलं आहे, काही करावंसं वाटत नाही, पण याच्यामध्ये पण मला असं वाटतं की जे रेग्युलर जे दुःख आहेत आणि डिप्रेशन्स याच्यामधला फरक कसा ओळखायचा? ओके, दुःख येतं आणि जातं. इट जस्ट लाईक ए वेव्ह, वर खाली वर खाली. आपण सुखात असतो, दुःखात असतो, सुखात असतो, दुःखात असतो, सुखात असतो, दुःखात असतो. हे दररोजच आहे. परंतु एकदा तुम्हाला दुःख येतं आणि त्याच्यातून तुम्ही वर जातच नाही. खूप काळ त्याच दुःखात 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 राहता. एक आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडा, 4 आठवडा, दॅट्स अ डिप्रेशन. ओके ओके ओके. म्हणजे एखादा विचार पकडलाय तो सुटतच नाहीये असं विचार नाही पकडणं, याला म्हणूया की आपण दुःख आलेलं आहे. ओके ओके ओके. कदाचित माझ्या घरामध्ये कोणतरी एक्सपायर झाले आणि मी त्या व्यक्तीला विसरूच शकत नाही. ओके, दॅट्स अ ग्रीफ. मग ते डिप्रेशन मध्ये जातं. मला आता बाहेर जाऊ असं वाटत नाही, त्या व्यक्तीशिवाय आता काहीच नाही माझं. ओके, सो हे ग्रीफ आणि डिप्रेशन मधला प्रकार होऊन जातो. मी बरेच शब्द तुमच्याकडून ऐकतो, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग, एन्झायटी. नेमकं हे जरा थोडंसं विस्तृत करून सांगा. म्हणजे ओके, हे कॉमनली सर्वत्र आता वापरले जातात, जेनजी कडून वगैरे, जेन अल्फाकडून. ओके. मी अगदी लहान मुलांना पण बघतो, सर ना मी हा टीचर असा करतोय आणि मला स्ट्रेस येतो. सो व्हॉट इज द स्ट्रेस? काही काळापुरतं आपल्याला अतिविचार होणं, दॅट्स अ स्ट्रेस. ओके, सिम्पल घेऊया आपण त्या. बरं, मग एन्झायटी म्हणजे काय? एन्झायटी म्हणजे एखादी गोष्ट अजून घडायचीच आहे, परंतु त्याची भीती मी आत्ताच बाळगून ठेवलेली आहे. म्हणजे मग जसं मगाशी म्हटलं की नीटचा एक्झाम लागलायच आणि फेल झालोय असं विचार करून मी आत्ताच रडतोय. एन्झायटी, भीती, ज्याला फिअर म्हणतो, ही काय भीती आहे. सिम्पल. साप अचानक तुमच्या पायात आले, अरे भीती, अरे भीती आहे. ओके. डिप्रेशनचं मगाशी सांगितलं की खूप काळ आपल्याला घराबाहेरच पडावंसं वाटत नाही, नीरस आयुष्य होऊन जातं, डिप्रेशन. सो ही कॉमन आहेत आणि आताची मला वाटतं की जी पिढी आहे ती हे शब्द वापरते आणि त्यांना कळतं नेमकं काय आहे ते. अपयश पचवणं कठीण जातंय म्हणून याचे शिकारी होत आहेत का? यश अपयश तोलण्याचे मोजमाप प्रत्येकाचे वेगवेगळे. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याने नीटला एक्झाम दिलेली आहे आणि त्याला चांगला मार्क मिळालेले आहेत आणि हवा येते त्याला कॉलेज मिळालेलं आहे, तर आपण यश वगैरे असं लगेच म्हणतो. अपयश म्हणजे असं म्हणतो की एखादा माणूस फेलच झाला. पण एखादी व्यक्ती अशी पण अपयश समजते की मी नीटची एक्झाम दिली, पास पण झालो, पण मला आवडते आता कॉलेजमध्ये घेता येणार. सो प्रत्येकाची ती कम्पॅरिझन्स आणि प्रत्येकाची ती तोलणारी मापं आहेत अपयशाची, ती वेगवेगळी आहे. परंतु या सगळ्यामध्ये जी व्यक्ती असं समजते यश आणि अपयश येतच राहणार आहे, यातून मला माझं मानसिक आरोग्य चांगलं ठेवून मला सकारात्मक दृष्टीने, खिलाडू वृत्तीने ते स्वीकारता आलं गेलं पाहिजे. सो दॅट्स बेस्ट. काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय? म्हणजे पेशंटशी आपण संवाद साधतो, काय ट्रीटमेंट असते काउन्सिलिंग मध्ये? बघा, इंग्लिशमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, काउन्सिलिंग इज अ टॉकिंग थेरपी. ओके. हे बोलण्याची एक थेरपी आहे. बरं, ही भारतात पूर्वी नव्हती का? तर होती. चावडी असेल, पार असेल, तिथे खूप सारे म्हातारी लोक असायचे, ते बसायचे. ओके, आणि जे काही गावातले लोक असतील त्यांचं दुःख ऐकून घ्यायचे. तिथे सुद्धा काउन्सिलिंग होतच होतं. काउन्सिलिंगमध्ये त्यामध्ये तुमचं मन सक्षम केलं जातं, तुम्हाला सक्षम केलं जातं. हा मोठा घटक त्याच्यामध्ये असतो आणि ते सक्षम करण्याचे काही टूल्स असतात. तो एक म्हणजे तो शिकणाऱ्याच व्यक्तीला माहीत असतात किंवा त्याने ते आत्मसात केलेले असतात आणि ते पुढच्या व्यक्तीनुसार वापरत असतात. इट्स नॉट युनिव्हर्सल, इट्स म्हणजे ते प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं असतं. ओके. म्हणजे चावडीवर गप्पा मारणे, मित्रांशी गप्पा मारणे आणि काउन्सिलर कडून मनोबोध घेणे म्हणता येईल याच्यामध्ये. ओके, दोन्हीमध्ये फरक आहे.
मित्रांच्याकडून तुम्ही जर काय काउन्सिलिंग घेत असाल, मित्र गरजेच आहेत, नाही असं अजिबात नाही. मित्र साथ देत असतो. बर. म्हणजे शशिकांतचा मित्र शशिकांतनं चुकीचं केलं तरी त्याला साथ देणार, पण काउन्सिलर सत्याच्या बाजूने असतो. बरोबर. तो शशिकांतला विचारेल, शशिकांत हे तुला काय वाटतं, सत्य आहे असत्य आहे, तू कायदा मोडलेला आहेस नाही मोडलेला आहेस. आणि ज्या वेळेला तो, जसं तू आता म्हटलास, बोध होणं, ज्या वेळेला तो शशिकांतला बोध होतो की यस मी ही जी गोष्ट केलेली आहे ती अशा प्रकारे थोडीशी माझ्याकडून कदाचित चुकलेली आहे, आणि ते ॲक्सेप्ट करतोस आणि ते बदलायला स्वतःला ओपन अप करून ठेवतोस, दॅट्स अ काउन्सिलिंग. तुम्हाला अशी काही उदाहरणं सापडली का हे करत असताना की काउन्सिलिंग करताना अशी केस आली की त्याच्याकडूनच आपल्याला वेगळं काहीतरी शिकायला मिळालं? आतापर्यंत 5,000च्या वरती माझे केसेस झाले आणि प्रत्येक व्यक्तीकडून मी काहीतरी शिकलेलो. बरोबर. प्रत्येक व्यक्तीकडून. मी असं म्हणणार नाही की हो. माझ्याकडे आलेल्या एकाच केसकडून मी जास्त शिकलो, एकाकडून कमी शिकलो, असं अजिबात नाही. सगळ्यांच्याकडून मला काहीतरी शिकायला मिळालं. खूप छान छान गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत, खूप युनिक गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत, आणि त्यांचं क्रेडिट मी त्यांना पण देतो. कारण काउन्सिलर जो असतो तो फक्त क्लायंटला काउन्सिलिंग करतो असं नसतं, तो स्वतःला पण काउन्सिलिंग करत असतो. आहाराचा या मानसिक आरोग्याशी काही संबंध आहे का? आहारामध्ये आपल्याकडे शाकाहार आणि मांसाहार असा वाद केला जातो, परंतु ओरिजिनल शाकाहार मांसाहार वाद हा गरजेचा नाहीये. आपल्याकडे खूप आधीच गौतम बुद्धांनी सांगून गेलेलं आहे, तुम्ही काय खाता याच्यापेक्षा काय विचार करताय महत्वाचं आहे. हो. जे तुम्ही आज चिकन मटन खाल्लं हे महत्वाचं नाही, तुमचे विचार पॉझिटिव्ह आहेत का हे महत्वाचं. बरोबर. फक्त आहाराचं आपण एवढंच म्हणू शकतो की जंक्स फूड्स वगैरे जे आहेत आणि अवेळी जे खाणं असेल ते प्रत्येक खाणं ते खराब आहे. कमी पाणी पिणं तेही खराब आहे. ओके. म्हणजे तुमचं काहीतरी एक टायमिंग ठरलंय, सकाळी उठल्यानंतर 8 वाजता मी काहीतरी नाश्ता करतो, त्यानंतर 2 वाजता असतं ते जेवण करतो, आणि नंतर मी काय असेल ते 9 वाजता एकदा जेवण वगैरे करतो. असं तुमचं काहीतरी घड्याळ तुमच्या शरीराचं ठरलेलं आहे. परंतु तुम्ही असं केलेलं आहे की सकाळी अजिबातच काय खाल्लेलं नाही, दुपारी खायचं सोडून एकदम 4 वाजताच काहीतरी चायनीज भेळ वगैरे काहीतरी खाल्लेले आहात. सो ऑब्व्हियसली त्या वेळेला तुमची शरीराची मागणी आणि त्याचा होणारा तुमच्या आरोग्यावरती परिणाम, तो तुमच्या मेंटल हेल्थवरती परिणाम होणार आहे. आणि मोस्ट ऑफ द रित्या मी किशोरवयीनच्या मुलात काम करत असताना मी तेच पाहतो की भूक नसताना ते खात असतात, फक्त त्यांना चव हवी असते. ओके ओके ओके. क्रेविंग. हा, मग तिथे मानसिक आरोग्याला खरंच प्रॉब्लेम आहे का? तर होतो. कारण पोटाला गरज नसताना तुम्ही खात आहात किंवा एकदमच जास्त उपाशी राहून खात आहात, आणि जी घड्याळ जे आहे तुमच्या शरीराचं ते बिघडवत आहात, तर त्याच्यामुळे तुमची चिडचिड वाढते, अचानकपणे रात्री मग भूक लागणे, भूक वाढल्यानंतर परत चिडचिड होणे, या सगळ्या गोष्टी तिथे होत असतात. तर सहसंबंध आहे का? तर आहे, पण हा व्हेज नॉनव्हेजचा पार्ट नाही, इतकं मात्र आपल्याला समजलं पौष्टिक गेलं आहार असावा. म्हणजे याचा अर्थ असा नाही की शशिकांत आठवड्यातून एकदा पिझ्झा घेतला आणि त्याचं मग मानसिक आरोग्य खराब झालं, असं अजिबात नाही. ते तर आहेच. ओके. नाही, पण म्हणजे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवायचं असेल तर शरीर सुदृढ पाहिजे. हा, असं आपण म्हणू शकतो. व्हाईस वर्सा दोन्ही पण होऊ शकतं. ओके. तुमचं मन सुदृढ असेल तर शरीर सुदृढ होऊ शकतं. जसं आहार आपण बोललो तसंच व्यायामाचा किती त्याच्याशी ओके, संबंध आहे? खूप छान प्रश्न आहे. व्यायामाचा आणि खरंच आपल्या मानसिक आरोग्याचा संबंध आहे. ओके. हा, चांगला संबंध आहे. तुम्ही जितकं व्यायाम कराल तितकं तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. मी जसं म्हणतो डोज, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, त्यानंतर इजेस्ट्रॉन, प्रोजेस्ट्रॉन, हे सगळे जे आपले संप्रेरक आहेत, हे सगळे आपले हार्मोन्स आहेत, हे रिलीज करायला किंवा मॅनेज करायला आपलं जे शरीराला व्यायामाची गरज असतेच असते. ओके ओके ओके. जी किशोरवयीन मुलांच्या मध्ये एनर्जी मी बघतो, मी खूप जणांना हा थोडंसं सांगतो की तुमच्या मुलाला स्विमिंगला टाका, रनिंगला टाका, फुटबॉलला टाका, जास्त त्यांचं एक्झर्शन होऊ दे. ज्या वेळेला खूप सारं एक्झर्शन होतं त्यावेळेला त्यांची जी बॉडीची हीट आहे, एनर्जी ज्याला आपण म्हणतो, ती त्यांची रिलीज व्हायला मदत होते. त्यांचे हार्मोन्स असतात ते बॅलन्स व्हायला मदत होत असते, आणि भरपूर वेळेला ते केलं जात नाही. मग मी सहसा जर काय मोठी व्यक्ती जर का माझ्याकडे आल्या 30 वर्षाच्या पुढच्या, मी त्यांना सांगतो की तुम्ही एक 10,000 पावलं दररोज चाला.
त्याच्यापेक्षा छोटे असतील तर त्यांना सांगतो की तुम्ही जरा भरपूर व्यायाम करायला सुरुवात करा. अगदी किशोरवयीन असतील तर मी म्हणतो की अंगतोड तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करा. आणि याचा खरंच खूप चांगला संबंध आहे. जितकं तुम्ही कमी वयामध्ये जास्त जर का व्यायाम केलेला असाल तर तुमचं मानसिक आरोग्य तितकं लांब काळपर्यंत चांगलं राहण्याची देखील शक्यता आहे. आणि डिप्रेशन ज्या व्यक्तीला आलेलं आहे हम्म. आणि त्याला सुचत नाही काय करायचं एक्झॅक्टली, आणि समजा त्याला हे माहिती नसेल की या व्हिडिओच्या माध्यमातून जर तो हा आपला व्हिडिओ बघत असेल तर आहे त्या अवस्थेतून त्याला बाहेर पडण्यासाठी एक छोटासा काय उपाय तुम्ही सांगाल का? बघा, माझ्याकडची मी केस फक्त सांगेन. डायरेक्ट उपाय सांगणं हे चुकीचं होऊन जाईल. हम्म. माझ्याकडे केस होती. एक मुलगी होती आणि तिला डिप्रेशन आलं होतं आणि ती घरातून बाहेरच पडत नव्हती आणि ती विशिष्ट एका धर्माला मानत होती. ओके. तिचा स्वतःचा धर्म होता, त्या धर्माला वगैरे ती मानत होती. मग आता मला काउन्सिलिंग करताना लक्षात आलं की ती धर्माला चिटकून आहे, त्यात तिला डिप्रेशन पण आलेलं आहे. आयुष्यातल्या काही गोष्टींच्यामुळे तिला डिप्रेशन आलं होतं. मग तिला मी एक टास्क दिला की रोज सकाळी ना 6-7 वाजता ना तू तुझ्या ते जवळचं असलेलं मंदिर आहे ना तिकडे जायचं. मग ती सकाळी उठायची आणि जायची. सकाळचं जे ऊन आहे ना ते डिप्रेशन किलर. ओके ओके. मग ती सकाळी उठायची आणि आंघोळ करायची आणि मंदिराला जायची. आणि तुम्हाला पटणार नाही, कदाचित हा उपाय महिन्याभरातच लागू झाला. क्या बात क्या बात. मग आपण पुढच्याच्या मानसिकतेचा विचार करून तसं आपल्याला तिथे काम करावं लागत असतं. आणि म्हणून म्हटलं की डिप्रेशन किलर काय आहे? सकाळचं ऊन. हा, म्हणजे कुठल्या तरी माध्यमातून तो बाहेर पडला पाहिजे. यस. चला, ह्याला लागून एक मला प्रश्न होता की समजा आपलं मानसिक आरोग्य सुधारावं यासाठी जर आपण, देव आहे नाही हा नंतरचा पार्ट आहे, पण याचा आधार घेऊन सुद्धा आपण याच्यातून मार्ग काढू शकतो. स्पिरिच्युअल हेल्थ नावाची एक पार्ट आपल्या आयुष्यामध्ये असतो. मेंटल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ, फायनान्शियल हेल्थ, असे भरपूर सारे आपण म्हणतो डायमेन्शन्स आपल्या लाईफचे असतात. त्यामध्ये स्पिरिच्युअल हेल्थ नावाचा पार्ट आहेच आहे. तुम्ही कोणता तरी धर्म मानताय किंवा कोणता तरी एखादी गोष्ट मानताय, परंतु तो तुमच्या मानण्यापुरता आहे, त्याचा त्रास तुम्ही दुसऱ्याला होऊ देत नाही, सो ते चांगलंच आहे. ओके. सिंपल, साधं, सोपं. पुनर्जन्म अध्यात्मशास्त्रात आपण मानतो का? काय आपलं याच्या मागच्या संज्ञा आहेत? धर्म या शास्त्रामध्ये जन्म, पुनर्जन्म, म्हणजे मागील जन्म, पुढचा जन्म वगैरे वगैरे ह्या संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत. मानसशास्त्र आजच्या वरती फोकस करतो. ओके. म्हणजे वर्तमान काळात तुम्ही कसे आहात, काय आहात, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भावना कशा आहेत, तुमचे विचार कसे आहेत, यावरती मानसशास्त्र फोकस करतं. भविष्यातील आणि म्हणजे एकदम पुनर्जन्म, पुढचा जन्म, या गोष्टी मानसशास्त्रामध्ये येत नाहीत. बरं. आणि मग भविष्याची चिंता करायला पाहिजे का? भविष्याची चिंता करण्यापेक्षा भविष्याविषयी आपले विचार क्लिअर असणं गरजेचं आहे. बरं. भविष्याची चिंता म्हणजे मग भविष्यात असं होईल का, मग झालं तर असं होईल का, म्हणजे चांगल्या त्याच्याविषयी point of view. भीती बाळगणं चुकीचं आहे. भविष्यात मी वर्तमान काळ माझा चांगला घालतो, वर्तमान काळात चांगलं कर्म करेन, भविष्य काळात मला त्याचे फळ मिळतील, असं जर का सकारात्मक राहिलं तर चांगलीच गोष्ट आहे. कारण मी बऱ्याचशा तरुणांना हे पण पाहतो की आता माझं वय जात आलेलं आहे, ज्या वयात जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, त्याच्यामुळे सुद्धा ज्या वयात जे झालं पाहिजे होतं आणि ते झालेलं नाही आहे, ही आताची सध्याची अंधश्रद्धा आहे. कारण लग्नाचं वय देखील पुढे गेलेलं आहे, मुली मिळणं खरंच अवघड झालेलं आहे. या सगळ्यांच्या मध्ये एकमेव सत्य आहे ते हेच आहे की आता जे तुम्हाला मिळालेलं आहे त्यात तुम्ही सुखी मानता का? ओके. आता आधुनिक जगात आपण आता सगळे वावरतोय आणि आता ChatGPT येऊ घातलेला आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये ते येत आहे. त्याच्यामुळे सुद्धा मला वाटते बऱ्याच तरुणांमध्ये थोडीशी एन्झायटी आहे. ओके, माझा अनुभव सांगायला मला इथे आवडेल. माझा अनुभव असा आहे की मी कॅबमधनं प्रवास करत होतो मुंबईमध्ये आणि तो कॅबवाला होता, तो माझ्याशी बोलत होता, कारण मला बोलण्याची भरपूर सवय आहे. आणि बोलता बोलता त्याने म्हटले की आता AI वगैरे येत आहे, AI आल्यानंतर मग आम्ही ड्रायव्हर म्हणून जाणार, ते ड्रायव्हर म्हणून बसणार आणि आमचे जॉब वगैरे खाणार, असे त्याचे काहीतरी विचार वगैरे होते. तर मी त्याला थोडंसं सांगितलं की AI मुळे तुझा जॉब जाईल वगैरे वगैरे याची भीती बाळगण्यापेक्षा ह्युमन टचला कुठेच रिप्लेसमेंट नाही. ह्युमन टचला रिप्लेसमेंट कुठेच नाही. मग आता मी जे बोलतोय ते मी AI सोबत बोलू शकणार नाही आणि कदाचित माझा प्लॅन चेंज झाला, काय झालं तर
तू जे करू शकतोस ते कदाचित चॅट जीपीटी किंवा AI ते करू शकणार नाही. बरोबर. म्हणजे विश्वास, प्रामाणिकपणा ही जी गोष्ट निसर्गाने मानवाला दिलेली आहे, AI अजून तरी रिप्लेस करू शकत नाही. बरं, याच्याबरोबर तुम्ही AI किंवा ह्या टेक्नॉलॉजीची मदत केलं तर अजून जरा चांगलंच होईल. बरं, आपण कशाला घाबरतो? समजा मी तुम्हाला म्हटलं की महाबळेश्वरला आता फिरायला जायचं, तुम्ही कशाला घाबरता हो? म्हणजे जाताना मग गाडी व्यवस्थित जाईल का? जाताना कोणतरी अडवेल का? बरं, महाबळेश्वरमध्ये गेल्यावर तिथला कुठला तरी कोणतरी गाईड असेल आणि मला फसवेल. कुठलंही घ्या, शिमला, उटीमध्ये आपण, आणि तिथे जाऊन कोणतरी फसवेल, ही मोठी भीती आहे. बरं, मानवाने प्रामाणिक जर का मानवाशीच राहिलं तर हे AI वगैरे सर्व जे आहे ते लांब पडत जाणार. आणि याचं उत्तर हेच आहे, विश्वास आणि प्रामाणिकपणा. म्हणजे जो कोणी तुमचा व्हिडिओ पाहत असेल हा आणि ज्याला हा अडचण वाटते त्याच्यासाठी एक दिलासा आहे असं. आणि मला हा एक प्रश्न आहे की आपण समजा एक, तुम्ही जसं मगाशी म्हणलात की प्रत्येक व्यक्ती युनिक आहे, त्याचा विचाराची पद्धत वेगळी आहे, काम करण्याची पद्धत वेगळी आहे. पण हे करत असताना आपण स्वतः एक विचार घेऊन चाललेलो आहे. पण याच्यामध्ये परत आपण आपल्या कुटुंबासोबत राहतो, आपल्या ऑफिसमध्ये आहे, आपले इतर कर्मचारी असतात, मित्र असतात, सगळ्यांचे भिन्न भिन्न विचार असतात. मग या सगळ्यांना कसं टॅकल करायचं? कारण त्याचे विचार आपले विचार मॅचिंग करून घेणं. तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याला ऑफिस मेंटल हेल्थ आम्ही असं म्हणतो. ओके. सो ऑफिस मेंटल हेल्थ बरोबर मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रात मी जिथे जिथे गेलेलो आहे तिथे एक गोष्ट मला जाणवलेली आहे आणि ती कदाचित सर्वांना माहीत आहे, माघारी बोलणं. ओके. ऑफिसमध्ये उलट बोलणं, म्हणजे उलट नाही बोलणं. म्हणजे तू कदाचित ऑफिसमधनं बाहेर गेलायस आणि बाकीचे घोळका करून तुझ्याविषयी पाठीमागून माघारी बोलणं, पाठीमागून बोलणं, कुरघोड्या करायच्या, अशी जी गोष्ट आहे ती हल्ली जरा जास्त जाणवत आहे. आणि मी जिथे जिथे ऑफिस मेंटल हेल्थचे मी कार्यक्रम वगैरे करतो, मी त्यांना तेच सांगतो की टाळा. आणि महाराष्ट्रात कुठेही जाईल तिथे ती ही गोष्ट मला जरा जास्त दिसत आहे. गॉसिपिंग, इट लाईक गॉसिपिंग, आणि ते अशा व्यक्तीविषयी की जी व्यक्ती तिथं गैरहजर आहे. ओके. बरं, युरोपियन कंट्रीज का पुढे आहेत आपण जर का प्रश्न विचारला तर तिथल्या ऑफिसेसमध्ये तुम्ही गेलात तर त्या ऑफिसच्या कामाविषयीच बोलतील, आणि तू जर का माझ्यासमोर असतं तुझ्याविषयीच बोललं जाईल. एखादी व्यक्ती आपल्यासोबत नाही आहे त्याच्याविषयी बोललं जाणार नाही. हा रूल जर काय सर्वांनी पाळला ऑफिसमध्ये तर ऑफिसचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आणि इव्हन मी तर महाराष्ट्राला इथं आव्हान करेन की हे सगळं टाळा. यानं असं म्हटलं होतं, याचं असं म्हटलं होतं, त्या तो मित्र तुझा असा म्हणत होता, हे सगळं बंद करा आता. धन्यवाद. आपण बरेच चर्चा केली आणि मला असं वाटतं की मानव जेव्हा प्रगती करत असतो किंवा आपण मनाविषयी चर्चा करतो, पण तो एकटा जरी ठरवलं तरी त्याला इतर समाजसुद्धा त्याने कॉपरेट करणं गरजेचं असतं त्याला. मग फॅमिली असेल, इतर सामाजिक संघटना असतील, जिथे जिथे तो काम करतो, जसं आपण ऑफिस संदर्भात बोललो, तर या समाजासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? ओके. सो समाजासाठी माझा संदेश हाच असेल, मानसिक आरोग्य आता सध्याला काळाची गरज आहे. समजून घ्या, उमजून घ्या, थोडंसं शिकून पण घ्या. आणि घरात एका तरी व्यक्तीला मानसिक आरोग्याविषयी, काउन्सिलिंगविषयी माहीत असणं थोडंसं गरजेचं. आणि ज्या वेळेला हे माहीत होईल कदाचित तुमचं लाईफ आहे ते खूप छान, बेटर आणि बेस्ट ऑफ बेस्ट होईल. सो शशिकांत, इथे मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत असंच मला तुझ्याशी भेटायला खूप खूप आवडेल. थँक्यू व्हेरी मच. विरसेन सरांकडून आपण आज भरपूर साऱ्या गोष्टी समजून घेतल्या. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी आपल्यासाठी एक कोर्ससुद्धा अपॉइंट केलेला आहे, ज्या माध्यमातून ज्यांना कुणाला समजून घ्यायचं आहे की माझं मानसिक आरोग्य कोणत्या लेवलला आहे किंवा ज्यांना काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स आहे. तर खाली आपण सरांचा कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओखाली तुम्हाला मिळेल, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या चॅनलला असंच प्रेम देत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर.